कर्जत तालुक्यातील कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय हे अनेकदा चर्चेत असतं. कधी अपुऱ्या सुविधांमुळे तर कधी रुग्णांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे. तालुक्यातील आदिवासी, कातकरी तसंच गोरगरीब नागरिकांसाठी हे रुग्णालय मोफत आणि परवडणाऱ्या उपचारांसाठी मोठा आधार मानलं जातं. मात्र सध्या हेच रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय, तेही अपुऱ्या सुविधांमुळेच. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांची नेमणूक आहे, त्यांचा पगार देखील निघतोय, मात्र ते डॉक्टर इतर ठिकाणी काम करत असल्याचं समोर आलंय. भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरलाय. त्यांनी रुग्णालय प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवरही जोरदार निशाणा साधत कर्जतच्या महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर रामदास तरपेवाड यांना 2023 साली उसनवारी तत्वावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र त्यांचा पगार आजही कर्जत उपजिल्हा रुग्णालयातूनच सुरू असून ते दीर्घकाळ माणगाव येथेच कार्यरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान कर्जत तालुका हा मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि ग्रामीण भाग असलेला तालुका आहे. येथे अनेक गरोदर महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयातच होत असते. मात्र प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास किंवा तातडीने सिझेरियन करण्याची वेळ आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासते. त्यासाठी खोपोली किंवा कर्जत येथील खासगी डॉक्टरांना बोलवावं लागतं. 24 तास येथे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणं गरजेचं आहे, मात्र तशी सुविधा नाही. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टर उपलब्ध न झाल्यास गरोदर महिलांना उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटल, MGM रुग्णालय किंवा इतर खासगी रुग्णालयात हलवावं लागतं. यामुळे प्रसूती वेदना सहन करत असलेल्या महिलांना अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर मोठा आर्थिक खर्चही सहन करावा लागतो. गरीब आणि आदिवासी कुटुंबांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक ठरत असल्याची भावना किरण ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी भागातील आणि गोरगरीब कुटुंबातील अनेक महिला भगिनींना प्रसूतीकरता सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. पैशाची अडचण असल्या कारणाने त्यांना तिथं उपचाराकरता ते लोक आशेने जातात, परंतु गेल्यानंतर त्यांच्याकडे निराशा आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक प्रकरणामध्ये मला फोन येतात. आज मी तिथे जाऊन चौकशी केली असता एक प्रकरण निदर्शनात आलेले आहेत का तिथे रामदास तडपेवाड हे प्रसूती तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कर्जत रुग्णालयामधनं तिथं त्यांची नियुक्ती झाली होती आणि आज देखील ते कर्जत रुग्णालयामधनंच पगार त्यांना मिळतो आहे. परंतु ते डॉक्टर माणगाव रोया या साईडला त्या रुग्णालयात काम करत आहेत, तिकडे काम करत आहेत, परंतु पगार कर्जतच्या रुग्णालयातून घेत आहेत. तर हे कर्जतच्या कुठंतरी महिला भगिनींवर अन्याय आहे. आणि ह्यामध्ये एक सांगायचा मुद्दा म्हणजे की कर्जतचे आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि त्यांचे ह्या विभागाचे जे मंत्री आहेत आरोग्य खात्याचे ते देखील शिवसेना शिंदे गटाचेच आहेत. आणि त्यांचे मंत्री असूनसुद्धा असं जर त्यांना इथे डॉक्टर ठेवता आलं नाही तर एक प्रकारे त्यांचा ह्या मतदारसंघात लक्ष नाही किंवा हे त्याच्यामध्ये कुठेतरी लक्ष देण्यात त्यांना हे फेल ठरलेले आहेत असं मला वाटतं आहे. तरी त्यांनी ते लक्ष घालून डॉक्टरची नेमणूक करून इथं पुन्हा त्या डॉक्टरांना इथे आणून त्यांना या कर्जत मतदारसंघातल्या महिलांच्या सेवेकरता पुन्हा त्यांना इथं आणून रुजू करावं याकरता मी आपल्या माध्यमातून सांगत आहे. आणि त्या बाबतीतली मी सगळी माहिती त्यांच्याकडची मी घेतलेली आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते आपल्याला पत्रकारांना देखील देतो. तर माझी ह्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की कर्जतच्या रुग्णालयातनं जे काम करत आहेत डॉक्टर पगार इथं घेतात तर त्यांनी काम देखील इथंच करावं हीच विनंती शासनाला आणि आरोग्य खात्याला करणार आहे. दरम्यान कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मस्कर यांनी 6 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अलिबाग यांना पत्र पाठवून ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली होती. त्या पत्रात कर्जत रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गरोदर महिलांची नोंद होत असून प्रसूती तज्ज्ञ नसल्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूती करणं शक्य होत नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र आजपर्यंत डॉक्टर तरपेवाड यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.